आकाशवाणी. राजेंद्र लेले आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. तेलंगणसह आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये काल झालेल्या मुसळधार पावसामुळे इथलं जनजीवन विस्कळीत. महाराष्ट्राच्या अनेक भागांना पावसाचा तडाखा. पुढील 2 दिवस सतर्कतेचा इशारा. शैक्षणिक निष्कर्ष सुधारण्यासाठी महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये स्टार्स प्रकल्प राबवण्यात येणार. आणि संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेत चीन, रशिया आणि क्युबासह पाकिस्तानचाही समावेश. आता सविस्तर बातम्या. तेलंगणसह आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये काल झालेल्या मुसळधार पावसामुळे इथलं जनजीवन विस्कळीत झालं. अनेक ठिकाणी पावसाचं पाणी साचून राहिल्यानं नागरिक अडकून पडले. तेलंगणमध्ये राज्य सरकारनं सुरू केलेल्या बचाव कार्यात लष्करानंही सहभाग घेतला. हैदराबादला पावसानं जोरदार तडाखा दिला असून गेल्या 2 दिवसात पावसाशी संबंधित दुर्घटनांमध्ये 12हून अधिक व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. मुसी नदीला पूर आला असून इतर जलसाठेही पूर्णपणे भरले आहेत. राज्य सरकारनं हैदराबादमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. प्रशासनानं शेकडो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे. आजही जोरदार पावसाचा इशारा असल्यानं तेलंगण सरकारनं आज सुट्टी जाहीर केली असून नागरिकांना घरीच सुरक्षित राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आंध्र प्रदेशातही पावसामुळे अनेक घरांचं नुकसान झालं आहे. आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला वादळानं तडाखा दिला असून 6 जिल्ह्यांना याचा फटका बसला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल तेलंगण आणि आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत परिस्थितीचा आढावा घेतला. या राज्यांना केंद्राकडून सर्व प्रकारची मदत करण्याचं आश्वासन मोदी यांनी यावेळी दिलं. बंगालच्या उपसागरावरून आलेला कमी दाबाचा पट्टा काल आंध्र प्रदेश ओलांडून कर्नाटक सीमेलगतच्या भागातून महाराष्ट्रात आला. परिणामी काल पश्चिम महाराष्ट्राला पावसानं झोडपून काढलं. सोलापूर, सातारा, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. अनेक भाग जलमय झाले. नद्यांना पूर आले. आधीच भरलेल्या धरणातून पुन्हा विसर्ग सुरू करावा लागला. काही ठिकाणी किरकोळ पडझड झाली. अक्कलकोट शहरातील जुन्या राजवाड्याला या अतिवृष्टीचा फटका बसला. त्यामुळे राजवाड्याचा बुरुज ढासळला. पंढरपुरात चंद्रभागा नदीच्या काठावरील कुंभार घाटालगत घाटाची भिंत कोसळली. अनेक ठिकाणी शेतात पाणी शिरल्यानंही मोठं नुकसान झालं आहे. सांगली परिसरात अजूनही मुसळधार पाऊस पडत आहे. रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाचा जोर कमी झाला आहे. रायगड जिल्ह्यात काल रात्रीपर्यंत 2643 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. रत्नागिरी किनारपट्टीला आता जोराच्या वाऱ्यांसह मुसळधार पाऊस झोडपून काढत आहे. कापलेल्या तसंच उभ्या भात पिकांचं अतोनात नुकसान झालं आहे. पुणे आणि मुंबईत पहाटेपासून पावसानं उसंत घेतली. पुण्यात अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरलं. सिंहगड रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. पुणे सोलापूर महामार्ग जड वाहनांना रात्रीनंतर सुरू करण्यात आला आहे. उजनी धरणातून सोडलेलं पाणी इंदापूर शहरात शिरलं. निमगाव केतकी गावात पुरात अडकलेल्या 55 नागरिकांना वाचवण्यात यश आलं. राज्याच्या किनारपट्टीसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यात जोरदार वारे आणि पावसाचा अंदाज असल्यानं ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. रायगडमध्ये आज तर मुंबईत उद्या रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. हा कमी दाबाचा पट्टा अजूनही पश्चिम महाराष्ट्रातच असून तो उद्या कोकण ओलांडून अरबी समुद्रावर पोहोचेल. त्यानंतर त्याची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. राज्याच्या किनाऱ्यालगतच्या समुद्रावरून तो उत्तरेकडे कूच करण्याची शक्यता आहे. त्याच्या प्रभावामुळे मध्य महाराष्ट्र आणि कोकणात येत्या 2 दिवस अनेक ठिकाणी मेघगर्जनेसहित विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस होईल. पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईसह कोकणात काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी देखील घराबाहेर शक्यतो पडू नये अशाही सूचना करण्यात आल्या आहेत. पुणे जिल्ह्यातही आज आणि उद्या घाट माथ्यावर अतिवृष्टीची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भात मात्र आता पावसाचा जोर ओसरू लागेल. उर्वरित राज्यात 17 ऑक्टोबरनंतर हळूहळू पावसाचा जोर कमी होईल. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. या बातम्या आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर देखील ऐकू शकता. ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करू शकता. आमचं ट्विटर हँडल @AIR न्यूज पुणे, फेसबुक पेज ऑल इंडिया रेडिओ न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलवर. महाराष्ट्रासह 6 राज्यांसाठी जागतिक बँकेद्वारे समर्थित अध्यापन, अध्ययन आणि निष्कर्ष म्हणजेच स्टार्स प्रकल्प केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मंजूर केला.
शिक्षणाचा निष्कर्ष सुधारण्यासाठी थेट सेतूंसह उपायांचा विकास, अंमलबजावणी, मूल्यांकन आणि सुधारणेकरता राज्यांना पाठबळ देण्याचा या प्रकल्पाचा उद्देश आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर बातमीदारांना ही माहिती देताना सांगितलं की या प्रकल्पासाठी एकंदर 5,718 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाखाली एक नवीन केंद्र पुरस्कृत योजना म्हणून स्टार्स प्रकल्प राबवला जाईल. यात महाराष्ट्रासह हिमाचल प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, केरळ आणि ओडिशा या राज्यांचा समावेश आहे. नव्या शैक्षणिक धोरणातील हा एक महत्वाचा टप्पा असल्याचं जावडेकर यांनी नमूद केलं. केंद्रीय मंत्रिमंडळानं काल घेतलेल्या 2 निर्णयांबद्दल गृहमंत्री अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. दीनदयाळ अंत्योदय योजनेअंतर्गत जम्मू काश्मीर आणि लडाखला 520 कोटी रुपयांचा विशेष निधी दिल्यामुळे इथल्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार असून ग्रामीण भागातील महिलांना आत्मनिर्भर बनण्यास प्रोत्साहन मिळणार आहे असं शहा म्हणाले. भारतीय शिक्षण क्षेत्राशी संबंधित असलेला स्टार्स प्रकल्पही मोलाचा असल्याचं ते म्हणाले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल G20 देशांच्या अर्थमंत्र्यांच्या आणि केंद्रीय मध्यवर्ती बँकांच्या प्रमुखांच्या बैठकीत दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभाग घेतला. सौदी अरेबियाच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर जागतिक अर्थव्यवस्थेची स्थिती आणि G20 देशांचा या परिस्थितीला असलेला प्रतिसाद या विषयावर या बैठकीत चर्चा झाली. G20 गटाचा कृती आराखडा हा सध्याच्या परिस्थितीशी सुसंगत असावा असं मत सीतारामन यांनी यावेळी व्यक्त केलं. पुनर्वसन योजना अंमलात आणताना आरोग्य आणि अर्थव्यवस्था यांच्यात समतोल राखणं आवश्यक असल्याचंही त्या म्हणाल्या. सर्वांनी मिळून मान्य केलेल्या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये येत असलेला विस्कळीतपणा, धोरणांमध्ये वारंवार होणारा बदल आणि जागतिक नियंत्रण यंत्रणेत आवश्यक असलेल्या सुधारणा या मुद्द्यांवरही सीतारामन यांनी मत व्यक्त केलं. नासाच्या केट रुबिन्स आणि रशियाच्या सर्जी रिझिकोव्ह आणि सर्जी कुझ्वेर्चकोव्ह या 3 अंतराळवीरांनी काल कझाकिस्तानमधील बैकानूर अवकाश केंद्रावरून प्रक्षेपण करत आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक गाठलं. हे तिघेजण 6 महिने इथं थांबून संशोधन कार्य करणार आहेत. प्रक्षेपणासाठी यंदा प्रथमच 2 ऑर्बिट पद्धत अवलंबण्यात आली होती. यामुळे नेहमीपेक्षा निम्म्याच वेळात म्हणजे जवळपास 3 तासातच हे अंतराळवीर अवकाश स्थानकात पोहोचले. संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेत चीन, रशिया आणि क्युबाचा समावेश करण्यात आला आहे. मानवाधिकार भंगांचा इतिहास असलेल्या पाकिस्तानलाही या परिषदेत समाविष्ट करण्यात आलं आहे. या निवडीबद्दल अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री माईक पोम्पिओ यांनी संयुक्त राष्ट्रांवर टीका केली आहे. चीन, पाकिस्तान, रशिया, क्युबा, सौदी अरेबिया आणि उझबेकिस्तान या देशांना मानवाधिकार परिषदेवर घेऊ नये अशी मागणी गेल्या आठवड्यात युरोप, अमेरिका आणि कॅनडामधील मानवाधिकार गटांनी केली होती. कृषी क्षेत्राला केंद्र सरकारचं कायम प्राधान्य असून या क्षेत्राशी संबंधित चर्चेला सरकार कधीही तयार आहे असं केंद्र सरकारनं सांगितलं आहे. पंजाबमध्ये आंदोलन करणाऱ्या 29 शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींबरोबर नुकत्याच झालेल्या बैठकीनंतर सरकारनं ही भूमिका स्पष्ट केली आहे. शेतकऱ्यांचं हित जपण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचंही सरकारनं स्पष्ट केलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. तेलंगणसह आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये काल झालेल्या मुसळधार पावसामुळे इथलं जनजीवन विस्कळीत. महाराष्ट्राच्या अनेक भागांना पावसाचा तडाखा, पुढील 2 दिवस सतर्कतेचा इशारा. शैक्षणिक निष्कर्ष सुधारण्यासाठी महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये स्टार्स प्रकल्प राबवण्यात येणार आणि संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेत चीन, रशिया आणि क्युबासह पाकिस्तानचाही समावेश. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पण कोरोनाविरुद्धचा लढा अजून संपलेला नाही. म्हणूनच मास्क वापरा, स्वच्छता पाळा, अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी. नमस्कार.